नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, सैनिक स्कूल सातारा या ठिकाणी विविध पोस्टसाठीचे रिक्वायरमेंट आलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, कोणकोणत्या पोस्ट या ठिकाणी भरल्या जाणार आहेत, परमनंटसाठी कोणत्या पोस्ट आहेत, टेम्पररीसाठी कोणत्या पोस्ट आहे, त्याचबरोबर आपल्याला सॅलरी इथं किती मिळणार आहे आणि याचं एज लिमिट आहे, ते एज लिमिट कशा पद्धतीने असणार आहे, ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करावं लागेल, त्याचबरोबर या ठिकाणी परीक्षा फी किती असणार आहे, या सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो तुम्हाला या एकाच आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर मित्रांनो बघा, सैनिकी स्कूल सातारा या ठिकाणची ही भरती आहे. हे जे स्कूल आहे ते स्कूल फंक्शनिंग अंडर सैनिक स्कूल सोसायटी, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, न्यू दिल्ली यांच्या अंडरचं हे स्कूल आहे. गव्हर्नमेंट स्कूल आहे मित्रांनो हे. आता याच्यामध्ये बघा पोस्ट कोणती आहे, पहिली ऑफिस सुप्रिडंट रेग्युलर बेसिस वरतीची ही पोस्ट आहे आणि जागा किती आहेत तर एका जागेसाठीची ही पोस्ट आहे. इथं एका जागेसाठीची भरती केली जाणार आहे. याच्यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे ऑफिस सुपरवायझरचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स देखील असणं इथं आवश्यक आहे. किंवा दुसरं काय म्हटलेलं आहे, 7 वर्षाचा एक्सपिरियन्स ॲज UDC और इक्विवलेंट इन द स्कूल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. ॲबिलिटी टू करस्पॉन्डंट इंडिपेंडेंटली इन इंग्लिश ही तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. हे इथं लक्षात घ्यायचं आहे ऑफिस सुप्रिडंट या पोस्टसाठीचं. आलं का लक्षात? एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं काय आहे ते, याच्यातील कोणतंही एक एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पे बँड बघा इथं काय देण्यात आलेलं आहे. सॅलरी जी आहे ती मित्रांनो बेसिक सॅलरी तुमची असणार आहे 35,400, लेवल 6 ची सॅलरी असणार आहे. आणि तुमचं एज जे आहे ते 18 ते 50 वर्ष दरम्यान तुमचं एज असणं इथं आवश्यक आहे. आलं का लक्षात? ऑफिस सुप्रिडंट यासाठीचं जे काही क्वालिफिकेशन आहे ते. त्याच्यानंतर आहे लॅबोरेटरी असिस्टंट फिजिक्स याची आहे आणि जागा किती आहेत, एकच जागा आहे याची. ही इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, इंटरमिडिएट सायन्स और इक्विवलेंट इन फिजिक्स विथ लेटेस्ट 50% मार्क रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधून असणं तुमचं आवश्यक आहे. तुम्हाला इथं सॅलरी किती असणार आहे, 25,000 रुपये कन्सोलिडेटेड सॅलरी आहे. आणि तुमचं जे एज आहे ते एज असणार आहे 21 ते 35 वर्ष. आलं का लक्षात एजचा क्रायटेरिया? इथं काय अजून डिटेल क्वालिफिकेशन देण्यात आलेलं आहे. हायर क्वालिफिकेशन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट तुमचं असलं पाहिजे. एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन रेसिडेन्शियल स्कूल मधला असला पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे कॉम्प्युटरचं नॉलेज देखील असणं आवश्यक आहे. इथं तुम्हाला क्वालिफिकेशन आणि तुमचं जे काही एक्सपिरियन्स आहे त्याच्यासाठीची माहिती देण्यात आलेली आहे. पुढची पोस्ट बघा, TGT मराठी कॉन्ट्रॅक्च्युअल आहे ही पोस्ट आणि एकूण जागा इथंही एकच असणार आहे. बॅचलर डिग्री आवश्यक आहे. 50% मार्क तुम्हाला मराठी सब्जेक्ट मध्ये असले पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर बघा आणखीन काय म्हटलेलं आहे, बीएड और इक्विवलेंट डिग्री असेल तरी इथं चालणार आहे. त्याचबरोबर तुम्ही CTT किंवा STET आहे याचा दुसरा पेपर तुमचा पास असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये डिस्क्राईब तुम्हाला इथं काही डिटेल माहिती दिलेली आहे. हायर क्वालिफिकेशन इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट असलं पाहिजे. एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला टीचिंगचा. त्याचबरोबर तुमचं इंग्लिश ही प्रोफेशनली असली पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी वगैरे असल्या पाहिजेत आणि कॉम्प्युटरचं देखील नॉलेज असणं आवश्यक आहे. मित्रांनो इथं कन्सोलिडेटेड सॅलरी 38,000 पर मंथ असणार आहे आणि एज तुम्हाला दिलेला आहे 21 ते 35 वर्ष. आलं का? TGT मराठी या पोस्टसाठी क्वालिफिकेशन वगैरे काय आहे ते लक्षात. त्याचबरोबर TGT सोशल सायन्स साठीची पोस्ट आहे, एकच पोस्ट आहे याची देखील. आणि इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे ग्रॅज्युएशन विथ 2 सब्जेक्ट आउट ऑफ
हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी आणि जाग्राफीमध्ये कमीत कमी तुम्हाला 50% मार्क असणं आवश्यक आहे डिग्रीला. त्याचबरोबर तुमचं जे काही ग्रॅज्युएशन आहे ते हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स किंवा जॉग्राफी या मेन सब्जेक्ट असला पाहिजे तुम्हाला. त्याचबरोबर बीएडची डिग्री किंवा बीए डीएड असणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर सीटीईटी किंवा एसटीईटीचा दुसरा पेपर तुमचा पास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर काही डिस्क्राईब इथं देण्यात आलेले आहेत. हायर क्वालिफिकेशन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टमध्ये असले पाहिजे. त्याचबरोबर तुमच्याकडे टीचिंगचा एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि प्रोफेशनशी इंग्लिशमध्ये असली पाहिजे. एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी असल्या पाहिजेत. कॉम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे. या बेसिक गोष्टी देखील त्यांनी मागितलेल्या आहेत. कन्सोलिडेटेड सॅलरी 38,000 रुपये आहे. आणि त्याचबरोबर तुमचं एज जे आहे ते 21 ते 35 वर्ष असणं आवश्यक आहे. आलं का लक्षात? आता या ज्या काही 3-4 पोस्ट आहेत त्याच्यासाठी आपल्याला अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय करायचा आहे. तुम्हाला जो फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला इथं ही जी वेबसाईट सैनिकी सातारा.org ची देण्यात आलेली आहे त्याच्यावरती देखील तुम्हाला फॉर्म भेटणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत त्या डॉक्युमेंट ही इथं देण्यात आलेले आहे. सर्व डॉक्युमेंट एक मोकळा लिफाफा, त्याच्यावरती तुमचा ऍड्रेस लिहिलेला आणि त्याच्याच बरोबर 30 रुपयाचे पोस्टल स्टॅम्प देखील डॉक्युमेंट. या सर्व तुमचे जे काही लिफाफा, डॉक्युमेंट आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे ओबीसी आणि जनरल कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहे त्यांनी 250 रुपयाचा डीडी काढायचा आहे. प्रिन्सिपल सैनिकी स्कूल सातारा, पेएबल ॲट सातारा यांच्या नावाने. जे कॅन्डिडेट जनरल आणि ओबीसी साठी आहेत ते एससी एसटी कॅटेगरीतील जे कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी कोणतीही फी नाही हे तर लक्षात घ्या मित्रांनो. आणि तुम्हाला ऍप्लिकेशन कशावरती करायचं आहे तर तुम्हाला इथं ऍड्रेस देण्यात आलेला आहे सैनिकी स्कूल साताराचा. त्याच्यावरती काय करायचंय तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं आहे. ऍप्लिकेशन करण्याची लास्ट डेट आहे बघा 1 मार्च 2025 पर्यंत तुमचं जे काय ऍप्लिकेशन आहे ते तिथं पोचलं पाहिजे हे लक्षात घ्यायचंय. जर तुम्ही ईमेल किंवा केला असेल तर तुमचं ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. परीक्षा तुमची जी आहे ती सैनिकी स्कूल सातारा या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे हे तर लक्षात घ्या मित्रांनो. तुम्ही ज्या लिफाफ्यावरती ऍड्रेस वगैरे टाकणार आहे ते व्यवस्थित टाकायचं आहे. कारण तुम्हाला जे कम्युनिकेशन केलं जाणार आहे शॉर्ट लिस्टेड जे कॅन्डिडेट असणार आहेत त्यांना बाय पोस्टनं किंवा ईमेलनं कम्युनिकेशन केलं जाणार आहे. त्यामुळं तुम्ही काय करायचं आहे तुमचा ईमेल आयडी वगैरे व्यवस्थित टाकायचा आहे मित्रांनो. बघा इथं तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म कशा फॉर्मॅटमध्ये हवा आहे त्याचाही फॉर्मॅट दिलेला आहे मित्रांनो. ही जी काही लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे. तिथून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी इच्छुक आहेत जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी त्यांनी काय करायचे निश्चितच या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे. आणि मित्रांनो तुमच्या ज्या काही शंका असतील तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायच्या आहेत. तुमच्या प्रत्येक शंकेचं मी निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि माझी एक तुम्हाला विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.